आज आपण पाहणार आहोत छत्रपती शंभूराजेंच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीमधील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाची संकल्पना। काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा शंकरा। काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो विष्णू परी भगवा झेंडा एकची हा। शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कणकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा चविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा छत्रपती संभाजी महाराज की। या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला, उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला। वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती, टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती। झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने, कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती। तेज तेजन तेज घेऊनी सौदामिनी ती लखलखली, त्या चपलेचे तेज घेऊनी वीरश्री तव धग धगली। त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत, मुजरा करतो तुम्हा राजे महाराष्ट्राच्या भूमीत। मरणाला त्या मारून तुम्ही मोक्षाला गेला येथे, ज्वल ज्वलन अन तेजस राजे गौरविला गेला येथे। मृत्युंजय ही काया झाली महाराष्ट्राच्या भूमीत, मुजरा करतो तुम्हा राजे महाराष्ट्राच्या भूमीत। छत्रपती संभाजी महाराज की।
नमस्कार, मी आर्किटेक्ट विराज गव्हाणे. आपल्या महान राजांचा जो इतिहास आहे तो घरी घरी पोहोचतोय, त्यामुळे खूप आनंद होतोय. तोच इतिहास अजून मोठ्या पद्धतीने आणि महान पद्धतीने जगासमोर मांडण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ वडू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण इथे कसं तयार केलं पाहिजे याचा आपण एक आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रोजेक्टसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत, त्याबद्दल आनंद आहे. परंतु आपल्या महाराजांचं स्मारक फक्त बुरुज, फक्त तटबंदी आणि फक्त उद्यान किंवा महाराजांचे पुतळे उभे करणे, फोटो लावून इतिहास सांगणे हा नव्हे. तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज समजले पाहिजे, महाराजांचा प्रवास समजला पाहिजे, महाराजांचं जे बलिदान आहे, त्यांचे जे त्याग आहेत ते कळणं खूप गरजेचं आहे. त्या आराखड्यामध्ये महाराजांचं जे आयुष्य आहे त्यावरती आधारित आपण लाईफ म्युझियम असेल, त्यावरती आधारित कल्चरल वॉक असेल, हा जीवनापासून तो मृत्यूपर्यंतचा प्रवास ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहे. आणि त्याच व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण इथे कसं तयार केलं पाहिजे याचा आपण एक आराखडा तयार केला आहे. तर नक्कीच तुम्ही आराखडा पहा आणि तुम्हाला ह्यावर काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे सजेशन्स मला कळवा. तुम्ही हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रशासनाला आपण हा प्रोजेक्ट प्रपोज करतोय तर प्रशासनाला ही विनंती आहे की आपण या प्रोजेक्टची दखल घ्यावी आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे जे कॉन्सेप्ट आहेत ते आपण महाराजांच्या ज्या समाधीस्थळामध्ये इम्प्लिमेंट कराव्यात. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की